महिलेला ठार करून प्रेताला वाघाचा विळखा तब्बल 6 तास जवळ राहिला बसून. भंडारा तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये कवलेवाडा शेती शिवारात तुरी सोडण्यासाठी एक महिला गेली. वाघाने फडसा पाडल्याची घटना 29 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान ही उघडकीस आली. नंदा किसन खंडाते व 45 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. वाघाने महिलेला ठार करून महिलेच्या प्रेताजवळ तब्बल 6 तास विळखा घातला व बसून राहिला. गावकऱ्यांनी फटाके फोडून व तंसीचे ढीग जाळून वाघाला पळविण्याचा प्रयत्न केला, मात्र नरभक्षी वाघ हा घटनास्थळावरून हलला नाही. घटनेची माहिती मिळताच खासदार, आमदार, अधीक्षक, कलेक्टर हे घटनास्थळावर पोहोचले. एकाच आठवड्यात दोघांवर हल्ला करून वाघाने बळी घेतल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या उद्रेक वनविभागाला चांगला जभवला. यामुळे उसळलेल्या जनवृक्षामुळे पुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेला सामोरे जावे लागले. घटनेच्या 24 तासानंतर तणाव निवळला असता तरी गावकऱ्यांमध्ये रोष मात्र कायमच आहे. कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनपासून अवघ्या 1 किलोमीटरवर अंतरावर लागून असलेल्या कवलेवाडा गावाच्या शेतशिवारात ही घटना घडली. शेतामध्ये तुरीची तोडणी करीत असताना नंदा किशोर खंडाते या 45 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून फरकटत नेले. ही घटना घडल्यावर गावकऱ्यांनी वनविभागाच्या चौकीत जाऊन ही माहिती दिली. त्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी पोहोचले नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला. वाघ शेतापर्यंत येऊन माणसांवर हल्ला करायला लागल्याने आणि ही सलग दुसरी घटना असल्याने या वाघाला ठार करा अशी जमावाची मागणी होती. यातूनच वनविभागाचे वाहन जाळण्यापर्यंत आणि वनाधिकारी आणि कर्मचारी यांना मारहाण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. दरम्यान मृत नंदा खंडाते यांचे प्रेत ताब्यात घेऊन पोलिसांनी रात्री शवविच्छेदनासाठी पाठविले. सकाळी ते नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले, मात्र त्यांनी नोकरीची हमी आणि नुकसान भरपाईशिवाय प्रेताला हात लावणार नाही अशी भूमिका घेतली होती. घटना घडली तेव्हा तुरीच्या शेतात कापणी सुरू होती. अन्य महिलांसोबत नंदा खंडातेही सुद्धा कामावर होत्या. दरम्यान जीवनासाठी सोबतच महिलांनी आवाज दिला, मात्र हातातील काम आटपून येते असे सांगून महिला काम करतच राहिली. दरम्यान आलेल्या वाघाने झडप घातली आणि नंदाला ओढतच बांधीत नेले. जमावाच्या हल्ल्यात 15 वनाधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यापैकी 5 जखमी झाली. त्यात वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखडे, कोकाचे क्षेत्रसहाय्यक राहुल धारणे, वनरक्षक शिरीष शेख, क्षेत्रसहाय्यक अंजना वासनिक यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. सर्वांवर उपचार सुरू असून रुग्णालयात सुट्टी देण्यात आली. वन विभागाकडून 25 लाखाची महिलेला मदत करण्यात आली आहे. उर्वरित असलेली 10 लाखाची रक्कम देण्यात येणार आहे, मात्र 15 लाख रुपये परिवाराला देण्यात आले.